नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बंगालच्या निवडणुकीने अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. त्यात एक गोष्ट स्पष्ट आहे की या देशाचं राजकारण येत्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारचं राहणार आहे याचे संकेत आजच मिळाले आहेत. म्हणजे निवडणुकांना अजून 3 वर्ष आहेत. 2029मध्ये लोकसभेच्या पुढच्या निवडणुका आहेत. पण मोदी 2029ची वाट पाहणार नाहीत. त्याच्या आधीच एक वर्ष 1-1.5 वर्ष आधीच मोदी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेतील. कारण सध्याची हवा देशाची ही भाजपच्या बाजूने आहे. भाजपला अनुकूल आहे. हे आपल्याला बंगालमध्ये पाहायला मिळालं आहे. बंगालमध्ये तब्बल 15 वर्षानंतर भाजपची सत्ता आली आहे. ममता बॅनर्जी यांची सुट्टी झाली आहे. बंगालच नव्हे, तामिळनाडूमध्ये TVK म्हणजे एक सिनेमाचा स्टार हे काँग्रेसच्या मदतीने सत्तेत आला आहे. थलपती. आता या थलपती तामिळनाडूमध्ये आणि बंगालमध्ये भाजप 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी 3 राज्यामध्ये भाजप आहे. पुढच्या निवडणुका कशा राहतील हे स्पष्ट आहे. विरोधी पक्ष पूर्ण कोलमडून पडलेला आहे. आपण भाजपशी म्हणजे मोदींशी लढू शकत नाही हे अनेक वेळा त्यांना कळून चुकलं आहे. पण बंगालच्या निवडणुकीने ते गर्भगळीत झाले आहेत आणि समोर कुठलाही त्यांना आशेचा किरण दिसत नाही आहे. कारण 2029च्या निवडणुका जिंकणार कशा? म्हणजे कोण जिंकवून देणार? निवडणुका जिंकण्यासाठी फॉर्म्युला लागतो, नेता लागतो. तो नेता इंडिया आघाडीकडे नाही आहे. उलट इंडिया आघाडी तुटली आहे. द्रमुकनं काँग्रेसचा हात सोडला आहे. द्रमुक काँग्रेससोबत जाणार नाही. इंडिया आघाडीला हा मोठा धक्का आहे. आणि जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे तुटपुट फोडाफाड वाढेल. विरोधकामधले नेते भाजपच्या जवळ यायला लागतील. कारण भाजप फोडाफोडीमध्ये वसता आहे. देशाचं राजकारण बदलतं आहे. 22 राज्यामध्ये एकूण 36 राज्य आहेत. त्यातल्या 22 राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. आतापर्यंत विरोधी पक्ष खास करून ममता बॅनर्जी बंगालमध्ये मुसलमानांचं ध्रुवीकरण करून निवडून येत होत्या. पण आता मुसलमाने पूर्णपणे विरोधकांच्या ताब्यात आहेत अशी परिस्थिती नाही आहे. भाजपने तिथेही गेम केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुका कशा राहणार याची झलक झाकी आताच मिळायला लागली आहे. महाराष्ट्रात तर फार केविलवाणी परिस्थिती आहे विरोधकांची. म्हणजे मोदींशी लढायला, देवेंद्र फडणवीस यांच्याशी लढायला विरोधकांकडे माणूसच नाही. तिकडे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार थकले आहेत. आता हे उरले ते ठाकरे उरले आहेत. उद्धव ठाकरे आता पूर्वीचे उद्धव राहिलेले नाहीत. त्यांची बरीचशी काटछाट झाली आहे. आणि त्यामुळे उद्धव फारसे चमत्कार करू शकणार नाहीत. मग उरलंय कोण? म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मैदान मोकळं आहे. म्हणजे महायुतीमधले कोणी भाजपला म्हणजे देवेंद्रांना चॅलेंज करतील अशी परिस्थिती नाही आहे. शिंदे सेना
एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा सुनेत्रा वहिनींची राष्ट्रवादी हे सुद्धा आता भाजपशी फार नखरे करणार नाहीत. एकनाथ शिंदे भाजपवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे, ते दिसतंय. पण हे फार चालणार नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी पंगा घेतला तर ते संपून जातील. कारण शेवटी जनमतापुढे टिकणं अवघड आहे आणि ते मोदींपुढे टिकणं तर अवघड आहे. सुनेत्रा वहिनी त्यांची राष्ट्रवादी आता काय बारामती पुरती मर्यादित आहे. त्यामुळे ते काही सर्व बोंबाबोंबच आहे. त्यामुळे भाजपला सर्व हिरवगार वातावरण दिसत आहे. मोदी नंतर कोण, हाच एक प्रश्न भाजपला सतावू शकतो. मोदी 75 ओलांडले आहेत. 2029 मध्ये भाजपकडे दुसरा माणूसच म्हणजे कुणाला घेऊन निवडणुका लढवणार, मोदींना घेऊनच त्यांना लढावं लागेल. तर ते लढतील, मोदीच्या नेतृत्वात पुढच्या निवडणुका लढल्या जातील. पण मग अमित शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस आणि आता शुभेंदू अधिकारी त्या रांगेत आले आहेत. हे दिग्गज नेते कशा प्रकारची भूमिका घेतात त्याच्यावर भाजपचं बरंचसं काय अवलंबून आहे. भाजपने हिंदुत्वाची कास धरलेली आहे, हिंदुत्वाची वोट बँक मजबूत केली आहे. यावेळी बंगालमध्ये त्यांनी मुसलमानांनाही जवळ केला आहे. त्यामुळे भाजप वाढते. आता भाजपला कोणाची ॲलर्जी नाही आहे. काँग्रेसमधून आलेल्या नाही ते जवळ करतायत. पैसा पाणी भाजपकडे भरपूर आहे, संघटना आहे, कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आणखी 10 वर्ष भाजपला काही मरण नाही. तर 10 वर्ष काँग्रेसचं होणार काय? काँग्रेस संपून जाईल. तर सत्तेशिवाय राजकारणात राहणं फार अवघड झालेलं आहे. इतर बम उदर हम अशी परिस्थिती राजकारणात सध्या आहे. राहुल गांधी 3 निवडणुका हरले आहेत मोदींपुढे. आता आणखी ते 10 वर्ष टिकतील राहुल याचा काय भरोसा नाही करेल. त्यामुळे देशाला आता एकच आहे, भाजप. तुमची इच्छा असो नसो तुम्हाला भाजपला घेऊन चालावं लागेल. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.